नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाने महाराष्ट्र संपूर्णपणे गदारोळ माजलाय। आणि काल जे काही वैष्णवीच्या बाबतीत वकिलांनी कोर्टात भाष्य केलेले आहे त्यामुळे जनता अजूनच संभ्रमात पडलेली आहे। मुळातच हे प्रकरण आत्महत्या आहे की घात आहे याबाबत अजूनही शंका उपस्थित केल्या जात आहेत। आणि ते खरं आहे, कारण तिच्या अंगावर ज्या जखमा आढळलेल्या आहेत, काही जखमा पूर्वीच्या आहेत आणि मृत्यूपूर्वी 24 तासाच्या आतल्या सुमारे जवळजवळ 17 जखमा आहेत। आणि तिला मारहाण झाल्याची खात्री आहे, हा पुरावाच एक प्रकारे। आता मारहाण का झाली होती, हा हुंडाबळी आहे काय, पैशासाठी हे झालेलं आहे काय? 51 तोळे सोनं, ती बातमी ऐकूनच माझे डोळे विस्पारले होते। बापरे, म्हणजे इतकं सोनं दिलं होतं आणि तरी देखील असं घडू शकतं का? अर्थात असं म्हणतात, तुम्हाला एक श्लोक माहिती असेल, संस्कृत सुभाषित आहे, नृपस्य चित्तम कृपणस्य वित्तम त्रियच्चरित्रम पुरुषस्य भाग्यम न देवम जानती कुतो मनुष्या। म्हणजे नृप राजाचे चित्त, कृपण म्हणजे कंजूस माणसाचे धन वित्त, स्त्रीचे चरित्र आणि पुरुषाचे भाग्य हे देव देखील जाणू शकत नाही, तर सर्वसामान्य माणसाला कसे कळणार? आता इथे स्त्रियेश चरित्रम हा शब्द थोडासा तुम्हाला वादग्रस्त वाटू शकतो। मी माझ्या पद्धतीने जो अर्थ लावलाय ना, तो अर्थ ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल। स्त्रियेश चरित्रम याच्याकरता म्हटलंय की स्त्रीला इतके अपराध लोकांचे पोटात घालावे लागतात, आपल्या नातलगांचे, जवळच्या नातलगांचे, इतक्या अन्याय अत्याचारांना तिला बळी जावं लागतं किंवा तिला सहन करावं लागतात की ते कोणी जाणू शकत नाही। केवळ सहनशील असल्यामुळे स्त्री अनेक गोष्टीची वाच्यता करत नाहीत, अनेक गोष्टी कोणासमोर येऊ देत नाही, आणि म्हणून स्त्रियेश चरित्र म्हटलंय। आता मूळ प्रकरण वैष्णवी हगवणेंचं, तर वैष्णवीच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न झालेला आहे हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून। अर्थात वकिलाचं हे कामच असतं, त्या वकिलाचा जरी आपल्याला राग येत असला तरी त्याचं कामच आहे त्याच्या आशिलाला वाचवणं किंवा त्याच्या आशिलाची शिक्षा कमीत कमी करणं। त्यामध्ये उल्लेख केलेला आहे की नको त्या व्यक्तीशी चॅटिंग करत होती। आता चॅटिंग हा गुन्हा आहे काय, इथं पहिलं प्रश्नचिन्ह आहे। म्हणजे ते चॅट त्यांनी कोर्टासमोर सादर करावेत, ते योग्य वेळी करू असं म्हटले, पण ते कोर्टासमोर सादर करणं आवश्यक आहे। आणि नको ती व्यक्ती म्हणजे कोणती व्यक्ती? तिच्या कुटुंबियांशी ती चॅट करू शकत असेल, कारण अनेक प्रकरणात मला असं माहिती आहे, अनेक ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की माहेरच्यांशी देखील जास्त बोलू नये म्हणून स्त्रीवर बंधने घातली जातात की सारखे आईचे फोन काय येतात, सारखे बाबांशी किंवा भावाशी का बोलते, म्हणून देखील काही वेळा सासूरवाडीची मंडळी आक्षेप घेत असतात। तर ते चॅटिंग नको त्या व्यक्तीशी होतं असा जो उल्लेख आहे, त्या व्यक्तीचं नाव काय सांगितलेलं नाहीये, पण त्या व्यक्तीचा संभ्रमात टाकणारा उल्लेख केलाय की तिचा साखरपुडा झाला 18 तारखेला मृत्यूनंतर देखील, आणि त्यामुळेच कदाचित त्या व्यक्तीने नकार दिल्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केली आहे। हे सगळं विचित्र आहे बरं का, आपल्या सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या बाहेरचं आहे। म्हणजे 51 तोळे सोनं, आता हुंडा नाही म्हणत त्याला, हल्ली वरदक्षिणा म्हणतात, किंवा ते सामोपचाराने आपल्या मुलीकरता, आपली मुलगी सुखात नांदावी म्हणून दिलेले पैसे किंवा दिलेले धन असेही म्हणता येईल, पण याला कायद्याने बंदी आहे, असं देता कामा नये, कारण हा एक प्रकारे बाजार झाला किंवा व्यापार झाला। तर आता वकिलांनी जो स्टान्स घेतलेला आहे किंवा जो पावित्र्य घेतला आहे त्याबाबत देखील खळबळ उडालेली आहे। आणि हा दावा कितपत खरा आहे याबाबत प्रश्नचिन्ह आहेच की ती नको ती व्यक्ती म्हणजे कोण होती, आणि चॅटिंग करणं हा गुन्हा आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे। कारण चॅटिंग अनेक व्यक्तींशी करत असतात लोक, काही मित्र असतात व्यवसायातले, काही इतर ठिकाणचे मित्र असतात, काही नातलग असतात, आणि त्यांच्याशी किंवा काही असेही मित्र असतात फेसबुकवरच्या चॅटिंग बाबत म्हटलं तर, की त्यांच्याशी मानसिक जवळीक असते, एखाद्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलता येतं किंवा मैत्री होते, आणि त्यामुळे देखील चॅटिंग होत असतं। तर चॅटिंग करणं हा गुन्हा आहे काय? आणि जर वैष्णवीचे चॅट पकडलं होतं तर त्या रागापोटी तिचा घातपात झाला आहे काय?
हा माझा प्रश्न आहे. त्या रागापोटी होय, म्हणजे तिचं चॅट पकडला असेल तर राग आला असेल. आणि अजूनही स्त्रियांना अनेक प्रकारची बंधने आहे. त्याच्यामधलं हे चारित्र्य, जे स्त्रीच्या चारित्र्य बाबतीत जे बंधन आहेत त्यामध्ये आहेच की तिने परपुरुषाशी बोलू नये, परपुरुषाशी फिरायला जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवू नये. पुरोगामी महाराष्ट्रात हे असं घडतंय बरं का. आणि हाय प्रोफाईल प्रकरण आहे, एक एक बाहेर येत आहेत. आता हगवणींचं प्रकरण बाहेर आलं, त्यानंतर एक संजय शिरसाट यांच्या घरचं देखील प्रकरण बाहेर येऊ पाहत होतं, पण ते वेळीच थांबलं. म्हणजे त्या सुनेने तक्रार मागे घेतलेली आहे, त्यामुळं सिद्धांत शिरसाट यांच्याबद्दलचं प्रकरण थांबलं. आता परिणय फुके यांचं देखील प्रकरण बाहेर येत आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या आमदाराबाबत देखील आता अशी चर्चा होते आहे. तर एकंदरीतच पुरोगामी म्हणणारा महाराष्ट्र कुठे चालला आहे? आपण खरोखर पुरोगामी झालो आहोत का, की अजूनही जुन्या गोष्टींचा पगडा आपल्या मनावर आहे आणि तो आपण कधी काढून टाकणार? त्यामध्ये हुंडा किंवा वरदक्षिणा आली, ही जी देवाणघेवाण असते लग्नाच्या निमित्ताने ती आलीच. एकमेकांशी संबंध जोडणं किंवा चॅटिंग करणं हे साधे संबंध आहेत. चॅटिंग करणं, मेसेज पाठवणं हे देखील जर कोणाला रुचत नसेल, कोणाला पटत नसेल आणि त्यातून देखील गैरअर्थ काढले जाऊ शकत असतील तर मग निश्चितच विचार करण्याची गोष्ट आहे. आणि तिसरा मुद्दा पैसा. या सर्व प्रकरणात प्रचंड असा पैसा तुमच्या लक्षात येईल. दोन्ही पार्ट्यांकडे प्रचंड पैसा आहे आणि या पैशाच्या जोरावर मात्र ते सुख आणि समाधान काही विकत घेऊ शकलेलं नाही. हे खरंय, पैशाने सुख विकत घेता येत नाही. सुख साधने विकत घेता येतील, पण मानसिक समाधान, सुख, शांती ही काही पैशाने विकत घेता येत नाही. आणि ही सगळी मंडळी जी काही प्रकरणं घडलेली आहेत, आता समोर येत आहेत, ती संपूर्णपणे पैशावरूनच आहेत असं एकंदरीत आपल्या लक्षात येईल. तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पैशाला महत्व आहे की नीतिमत्तेला महत्व आहे याचा देखील गांभीर्याने विचार व्हायला हवा. वैष्णवीच्या वकिलांचा जरी, वैष्णवीबद्दल दावे करणाऱ्या वकिलांचा जरी राग येत असला तरी त्यांचं ते काम आहे, मी त्याबाबत काही टिप्पणी करू इच्छित नाही. माननीय कोर्ट आता निकाल देतील. न्यायालयीन कोठडी की पोलीस कोठडी याच्याकरता चाललं होतं आणि किती दिवस मिळावे याच्याकरता ते प्रकरण होतं. आणि देवेंद्र फडणवीस, मला वाटतं त्यांनी सविस्तर तपास केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस एक प्रकारे त्यांच्याच पक्षाच्या किंवा त्यांनी सोबत घेतलेल्या पक्षाच्या आमदार खासदारांच्या भानगडीत आता सध्या खूप बिझी झालेलं. म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणापासून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही उसंत मिळत नाहीये. कधी कधी यांच्या मनात विचार येतही असेल की भारतीय जनता पार्टीला चांगल्या 132 जागा होत्या, आपण जर मोहात पडलो नसतो आणि इतर पक्ष सोबत घेतले नसते तर कदाचित एवढ्या कटकटी वाढल्या नसत्या. पण शेवटी राजकारण आहे. त्यांचा काय हेतू होता, भारतीय जनता पार्टीचा काय हेतू आहे, किंवा विरोधी पक्षातले लोक काय कारवाई करतील हे कोणाच्याच हातात नाही आहे. आणि राजकारण म्हटल्यानंतर असंच चालू राहणार आहे. पण चारित्र्य हनन हा एक फार सोपा मार्ग आहे बरं का. एखाद्या व्यक्तीला कलंक लावण्याचा, एखाद्या व्यक्तीला राजकारणात बदनाम करण्याचा किंवा एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा, हे मात्र यातून नक्की होतंय. आणि वैष्णवीच्या या प्रकरणामुळे आता लोक संभ्रमात आहेत. पहिल्यांदा प्रचंड राग होता, आता तो राग प्रश्नचिन्हात बदललाय. म्हणजे संभ्रमात आहे की खरोखर काय घडलं होतं. आणि माझ्या तर मनात नक्की आहे की आत्महत्या आहे की घातपात आहे याचा देखील कोर्टाने गांभीर्याने किंवा पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा आणि तसे पुरावे सादर करावेत, तरच वैष्णवीला न्याय मिळू शकेल. तिच्या लहान बाळाच्या बाबतीत म्हटलं तर निलेश चव्हाण हा निर्दोष आहे असा देखील वकिलांनी दावा केला. आणि अहो, त्या बाळाला मुलीच्या आईवडिलांकडे देता येऊ शकत होतं. जर त्या घरात दुःखाचं वातावरण होतं हगवणींच्या, तर कसपटे कुटुंबियाकडे देता येऊ शकत होतं. पण ते परक्या व्यक्तीकडे, जो प्रत्यक्ष नातलग नाही, त्याच्याकडे लहान बाळ सांभाळायला देणं हे कितपत योग्य आहे. आणि कसपटे कुटुंब ते मागायला गेले तेव्हा त्यांना बंदूक दाखवणं कितपत योग्य आहे, त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून कितपत योग्य आहे. म्हणजे निलेश चव्हाण गुन्हेगार आहेच. वकिलांनी त्याला देखील क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला आहे. दूध का दूध, पाणी का पाणी कोर्टात व्हायला पाहिजे अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे आणि तसंच घडलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी निश्चितच पूर्णपणे गांभीर्याने कोणाचीही बाजू न लावून धरता हा तपास केला तरच योग्य न्याय मिळेल असं मला वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.